नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपला जुनाच विषय, कारण शेतकरी मित्रांनो या विषयावरती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत, त्यासोबतच काही व्हिडिओवरती कमेंट देखील त्याच येत आहेत. या विषयावर आपण आधी देखील 2 ते 3 व्हिडिओ टाकलेले आहेत, परंतु अजूनही काही शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलेले नाहीत व ज्या शेतकऱ्यापर्यंत जरी पोहोचले असतील त्या शेतकऱ्यांना देखील काही वेगळे व्हिडिओ पाहून किंवा काहीतरी वेगळी न्यूज पाहून काहीतरी संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी सारखं कॉल, मेसेज किंवा कमेंट करत आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा या विषयावरती व्हिडिओ बनावा असं मला वाटले. तर शेतकरी मित्रांनो, हा विषय कोणता? तर मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना आता वेंडरचे ऑप्शन येत आहे, परंतु या वेंडर लिस्टमध्ये अजून एकही कंपनी नाही. तर शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्याचे अर्ज मंजूर होऊन वेंडरचे ऑप्शन आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी कंपनी निवडावी कशी, किंवा या लिस्टमध्ये कंपन्या कधीपर्यंत येणार आहेत? आपण देखील आपल्या काही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. मी देखील तुम्हाला संभाव्य काही तारखी सांगितलेल्या होत्या, परंतु मी देखील शेतकरी मित्रांनो ज्या तुम्हाला तारखांची माहिती सांगितलेली होती किंवा संभाव्य तारीख सांगितलेली होती, ही तारीख मला देखील कंपन्यांकडून सांगण्यात आलेली होती. तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. आता सध्या कालपासून देखील सोशल मीडियामध्ये, यूट्यूबवरती बऱ्याच साऱ्या ठिकाणी अशी बातमी आहे की 5 फेब्रुवारी दिवशी देखील कंपन्या या लिस्टमध्ये ॲड होणार आहेत का? तर शेतकऱ्याचा तोच प्रश्न आहे की सर, खरंच 5 तारखेला म्हणजेच उद्या या लिस्टमध्ये कंपन्या ॲड होणार आहेत का? व होणार असतील तर कोणकोणत्या कंपन्या होणार आहेत? परंतु शेतकरी मित्रांनो, याविषयी माहिती घेतल्यानंतर असे कळून आले की उद्या लिस्टमध्ये कंपन्या ॲड होतील याची 100% गॅरंटी नाही. कारण शेतकरी मित्रांनो, आपण कंपनीला अजूनही विचारपूस केली आहे, तर कंपन्याकडून आता 10 तारीख सांगण्यात येत आहे की 10 तारखेपर्यंत कंपन्या लिस्टमध्ये येणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आज आपण सकाळी ऊर्जा मंत्रालयाकडे माहिती अधिकार दाखल केलेला आहे, ज्यामध्ये आपण मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये वेंडर लिस्टमध्ये कंपन्या कधीपर्यंत येऊ शकतात याची माहिती आपण मंत्रालयाकडून मागवली आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला याची माहिती मिळेल. तर तोपर्यंत जर कंपन्या आले तर ठीक आहे, नाहीतर 2-3 दिवसामध्ये मंत्रालयाकडून आपल्याला जर रिप्लाय आला तर त्याची माहिती नक्की तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. परंतु जो काही शेतकऱ्याचा प्रश्न आहे की आता जे शेतकरी मंजूर आहेत परंतु त्यांना कंपनीचे ऑप्शन दिसत नाही, अशा शेतकऱ्यांचे अर्ज पेंडिंग पडतील का पुन्हा, किंवा रद्द होतील का, किंवा पुढे ढकलण्यात येतील का, यांचे काय होईल? तर शेतकरी मित्रांनो, कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. कारण जे शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे, ज्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहे, अशा शेतकऱ्यांना वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आल्यानंतर कंपनीची निवड ही करता येणार आहे. परंतु काहीतरी प्रोसेस चालू असल्यामुळे, टेंडर निघले नसतील, काहीतरी अडथळा असल्यामुळे कंपन्या अद्याप लिस्टमध्ये आलेल्या नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसल्याही संभ्रमामध्ये जाऊ नये. कंपन्या येणार हे 100% नक्की आहे. कारण बरेच साऱ्या शेतकऱ्यांचे मेसेज देखील येत आहेत की त्यांना अशी बातमी कळत आहे की आता कंपन्या येणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहे हे शेतकरी देखील आता भयभीत झालेले आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची कुठलीही बातमी खरी नाही आहे. कंपन्या नक्की 100% येणार आहेत, परंतु या कंपन्या किती तारखेला वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत याची ठोस माहिती आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपण माहिती अधिकारानुसार मंत्रालयाकडे याची माहिती आपण मागितलेली आहे. तर माहिती मिळाल्यानंतर आपल्याला नक्कीच संपर्क करण्यात येईल. आता यामध्ये शेतकऱ्याचा जो काही प्रश्न आहे, यामध्ये कोणकोणत्या कंपन्या येणार आहेत, तर शेतकरी मित्रांनो, अद्याप कोणकोणत्या कंपन्या आता लिस्टमध्ये येतील याचे देखील नाव 100% कन्फर्म आपल्याला सांगता येणार नाही. परंतु काही मिळालेल्या माहितीनुसार कुसुम योजनेअंतर्गत ज्या काही कंपन्या कार्यरत होत्या, बहुतांश कंपन्या या मागेल त्याला योजनेमध्ये येणार आहेत. जवळपास कुसुममधले ज्या कंपन्यांचे कामं कंप्लीट होत आलेले आहेत अशा कंपन्या या मागेल त्याला या योजनेमध्ये येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसल्याही प्रकारची चिंता करू नये. आता यामध्ये तिसरा शेतकऱ्याचा प्रश्न जो आहे की मागेल त्याला सौरपंप योजनेमध्ये सध्या ज्या काही कंपन्या होत्या, यामध्ये 2-3 कंपन्या ECDC होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्या ECDCकडे जास्त मागणी होती. शेतकऱ्यांनी ECDCचे सिलेक्शन जास्त केलेले होते, ज्यामध्ये 1 नंबर सद्भाव होती, त्यानंतर 2 नंबर गॅलो होती व 3 नंबर कोसोल
या 3 कंपन्या ACDC होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांनी या कंपन्याचे सिलेक्शन जास्त प्रमाणामध्ये केलेले आहे. आता देखील ज्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहे, हे शेतकरी विचारत आहेत की आता येईल त्या लिस्टमध्ये सद्भाव, गॅलो किंवा कुसुल या 3 पैकी कोणतीही कंपनी पुन्हा येणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, या आत्ताच कंपन्या येऊ शकत नाहीत, कारण आत्ताच या कंपन्याचा कोटा पूर्ण झालेला आहे. या कंपन्यांचे इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्याशिवाय त्यांना पुन्हा या वेंडर लिस्टमध्ये येता येणार नाही. त्यामुळे सद्भाव देखील अद्याप येणार नाही. दुसऱ्या ज्या काय नवीन कंपन्या म्हणा किंवा कुसुममध्ये काम करणाऱ्या कंपन्या म्हणा, ह्या बहुतांश कंपन्या या लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर आपल्याला या कंपन्या या लिस्टमध्ये आलेल्या दिसतील. आता आपण कंपन्याशी संपर्क केल्यानंतर कंपनीकडून आपल्याला 10 तारीख सांगितण्यात आली आहे, परंतु आपल्याला इथून मागे देखील कंपन्याकडून वेगवेगळी तारीख सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे आता कंपनीवर विश्वास न ठेवता आपण ऊर्जा मंत्रालयाकडे माहिती अधिकार दाखल करून याची माहिती मागवलेली आहे. 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला याची माहिती मिळून जाईल. जर 2 ते 3 दिवसामध्ये वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आल्या नाही तर आपल्याला माहिती मिळताच शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.